राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे ने एक पत्रकार परिषद में शनि शिंगणापुर देवस्थान द्वारा धर्म के आधार पर नौकरी से निकाले जाने के मामले पर गंभीर चिंता व्यक्त की। उन्होंने सरकार और संबंधित अधिकारियों से इस मामले की निष्पक्ष जांच कर आवश्यक कार्रवाई करने की मांग की। साथ ही उन्होंने मंत्री जितेंद्र आव्हाड की आलोचना करते हुए कहा कि आव्हाड हमेशा हिंदू मुस्लिम ही करते रहते हैं। मला माहीत नाही, कारण काल परवाच मी कुठेतरी टीव्हीवर ऐकलं की सुप्रियाताईंना विचारलं होतं की माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार का। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे ने एक पत्रकार परिषद में शनि शिंगणापुर देवस्थान द्वारा धर्म के आधार पर नौकरी से निकाले जाने के मामले पर गंभीर चिंता व्यक्त की। उन्होंने सरकार और संबंधित अधिकारियों से इस मामले की निष्पक्ष जांच कर आवश्यक कार्रवाई करने की मांग की। साथ ही उन्होंने मंत्री जितेंद्र आव्हाड की आलोचना करते हुए कहा कि आव्हाड हमेशा हिंदू मुस्लिम ही करते रहते हैं। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये संघटनेचं काम उत्तम प्रकारे चाललंय आणि महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतोय। शेवटी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे ही त्या निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराची इच्छा असते। मला माहीत नाही काय अस्वस्थता त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांचे नेते ती अस्वस्थता कशी दूर करतायत हे त्यांच्या पक्षातला हा प्रश्न आहे। पण महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आणि केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAचा आम्ही भाग आहोत आणि तशा प्रकारचीच पुढची वाटचाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणार आहे। शेवटी हा प्रश्न हा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब याबद्दल बोलण्यासाठी खंबीर आहेत। त्याबाबतची भूमिका ही वरिष्ठ पातळीवरनं घेण्यात येईल। पण त्यांच्या पक्षामध्ये काय अस्वस्थता आहे तर ज्यांना रेनकोट आणि छत्री खरेदी करायची त्यांनी ती अस्वस्थतेकडे बघावं। शनी शिंगणापूर देवस्थाननी एकूण 167 लोकांना नोकरीवरनं कमी केलं आणि त्याच्यामध्ये 114 हे मुस्लिम धर्मीय होते। जर मुस्लिम धर्मीय म्हणून नोकरीवरनं कमी करण्यात आलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे। पण नोकरीमध्ये काही कसूर केला, कामामध्ये काही कसूर केला म्हणून जर संस्थेने 167 लोकांना नोकरीवरनं काढलं असेल तर त्या संस्थेचा तो अधिकार आहे। पण मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि सरकारने देखील याबद्दलचा अहवाल मागितला पाहिजे। अनेक असे हिंदू धर्माच्या देवळं आहेत, अनेक परंपरा आहेत की जिथे मुस्लिम धर्मीय देखील उत्साहाने त्या उत्सवामध्ये सामील होतात। म्हणून मी म्हटलं ना की मुस्लिम धर्मीय म्हणून जर त्यांना नोकरीवरनं काढलं असेल तर याची चौकशी झाली पाहिजे। पण नोकरीमध्ये काही कर्तव्यामध्ये कसूर झाला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल तर तो त्या संस्थेचा अधिकार आहे। पण याबाबत सरकारने देखील याची चौकशी केली पाहिजे। आव्हाडांना नेहमी हिंदू मुस्लिम करायला आवडतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि म्हणून राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर ते चुकीचं आहे। पण कामामध्ये कसूर केला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल, कारण शेवटी 167 लोकांना काढण्यात आलं, त्याच्यामध्ये 114 मुस्लिम होते, बाकीचे हिंदू देखील त्याच्यामध्ये होते, त्यामुळे याची चौकशी देखील करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा जो पुणे इथे कार्यक्रम चालू होता तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्वप्रथम या प्रकाराचे मी निषेध व्यक्त करतो। अत्यंत संवेदनशीलपणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, पोलिसांनाही थांबवलं की त्यांना त्यांचं म्हणणं मांडून दे आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आंदोलकांशी संवाद साधत असताना स्पष्टपणे सांगितलं की कालच राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीला उपोषणाच्या स्थळी गेले होते
तिथे बच्चू कडूंशी त्यांनी संवाद साधला आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बच्चू कडूंचं बोलणं करून दिलं। शासन बच्चू कडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदनेने विचार करतंय। त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घोषित केला की त्यांच्या मागण्यांसाठी एक समिती बनवण्यात येईल आणि त्या समितीमध्ये स्वतः बच्चू कडू एक सदस्य असतील आणि त्यामुळे महायुतीचं सरकार बच्चू कडूंच्या मागण्यांकडे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असताना आज जाणीवपूर्वक राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुणे येथील कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला याचा सर्वप्रथम करावा तेवढा निषेध कमी आहे। संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी दिव्यांग मंत्रालय सुरू केलं आणि हे दिव्यांग मंत्रालय सुरू केल्यानंतर त्याचं अध्यक्षपद बच्चू कडू यांना देण्यात आलं। महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे दिव्यांगांचे प्रश्न सोडले पाहिजेत यासाठी कटिबद्ध आहे, अत्यंत संवेदनशील देखील आहे, पण सातत्याने आपल्या मागण्यांसाठी टोकाची भूमिका घेणं हे देखील योग्य नाही। सातत्याने महायुती सरकारचे अनेक मंत्री आमदार हे बच्चू कडूंच्या उपोषणस्थळी जात आहेत। आत्ता देखील राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी हे घटनास्थळी आहेत, बच्चू कडूंशी संवाद साधत आहेत। त्यामुळे आणि सरकार संपूर्णपणे बच्चू कडूंच्या मागण्यांवर विचार झाला पाहिजे, त्याच्यावर कमिटी देखील सरकारने गठीत केलेली आहे, पण जाणीवपूर्वक काहीतरी करायचं आणि आज पुण्यामध्ये जो प्रकार केला त्यांनी तो अत्यंत चुकीचा आहे। नाही आज म्हणून मी सांगितलं ना की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला हा चुकीचा आहे। माननीय अजितदादांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना शासन म्हणून महायुतीची भूमिका समजावून सांगितली आणि मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं। पोलिसांनी देखील अत्यंत संयमी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना नंतर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर काढलं, पण बच्चू कडूंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे। शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर खरं तर त्यांना आव्हान मी करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं। सरकारने एक कमिटी गठन करण्याचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये बच्चू कडू स्वतः सदस्य असतील, त्यामुळे फार टोकाची भूमिका देखील आता बच्चू कडूंनी घेऊ नये।